निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। ईशान्य मुंबईत खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरून शिवसेना भाजपमध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे। आता यामध्ये आरपीआय आठवले गटाने देखील उडी घेतली आहे। घाटकोपरमध्ये आरपीआय आठवले गटाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीत रामदास आठवले यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली। ईशान्य मुंबई मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून सेना भाजपमध्ये वाद विकोपाला गेलाय, तर इतर उमेदवार प्रचार कार्यकर्ता मेळावा घेत आहेत। किरीट सोमय्या यांना भाजपची लोकसभा उमेदवारी मिळते का हा पेच निर्माण झाला असताना युतीतील मित्रपक्ष रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत आहेत। रामदास आठवलेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे। यासाठी गोवंडी ते मुलुंड इशारा रॅली काढण्यात येणार असल्याचे आरपीआय ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले। तर ईशान्य मुंबई मतदारसंघात आरपीआयला मोठा पाठिंबा आहे, त्यामुळे या ठिकाणी रामदास आठवले यांनी निवडणूक लढवली तर ते निश्चित निवडून येतील असा विश्वास आरपीआयचे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर यांनी व्यक्त केला। तर अशा प्रकारे जर या ठिकाणी शिवसेना भाजप यांच्यातल्या मतभेदाचा गलगीतुरा होणार असेल तर याचा परिणाम बाजूबाजूच्या अनेक मतदारसंघांच्यावर होऊ शकतो। या जाणीवेतून आम्ही 2 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही जाहीर केलं की जर तुमच्यातला तिढा सुटत नसेल तर ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडा। रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाठबळ आहे। दलितसुद्धा मोठ्या संख्येनं त्यांच्या पाठीशी आहेत। आमचा देखील या ठिकाणी आमचे देखील बरेचसे बालेकिल्ले आहेत आणि शिवसेना आणि भाजप या दोघांना स्वीकृत उमेदवार ते असल्यामुळे स्वीकृती असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच रामदास आठवले विजयी होऊ शकतील आणि त्यामुळं हा मतदारसंघ आम्हाला सोडावा अशा प्रकारची मागणी आम्ही पुन्हा एकदा भाजपच्याकडे केलेली आहे। आणि ह्या ईशान्य मुंबई जिल्ह्याचे आता सध्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी रिपब्लिकन पक्षाचं कोणतंही काम केलेलं नाही व बीजेपी सैन्याचे लोक देखील त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे। त्या नाराजीमुळं जर पुन्हा त्यांना उमेदवारी दिली तर मित्रपक्षाची आमच्या युतीची नुकसान होईल आणि म्हणून आमची ठामपणे अशी मागणी आहे आठवले साहेबांना उमेदवारी द्यावी। या ठिकाणी आमचा विजय निश्चित होणार आहे आणि जर नाही दिली तर आम्ही ती रॅली काढून 4 तारखेला मातेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची महाराष्ट्राची बैठक आहे। त्या बैठकीमध्ये आज आम्ही मिटिंग घेऊन ईशान्य मुंबई जिल्ह्याचा ठराव आम्ही तिथं मांडणार आहे महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आणि 6 तारखेला आमचं रॅलीचं आयोजन आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।